महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिर्डी येथे धनगर समाज आरक्षण निर्धार बैठक आंदोलन छेडण्याचा निर्धार। परीक्षा संपल्यानंतर आंदोलनाची तारीख जाहीर करू। दीपक भाऊ बोराडे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण अंमलबजावणी व्हावी। महाराष्ट्रात अनेक वर्षापासून सुरू असलेला संघर्ष आता तीव्र होणार आहे। मागील वर्षी आझाद मैदान मुंबई येथे झालेल्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्यासाठी शिर्डी येथे 11 फेब्रुवारी रोजी साई पालखी निवारा हॉल येथे राज्यस्तरीय नियोजन बैठकीत निर्णय घेण्यात आला। राज्यभरातून धनगर समाजाचे विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। धनगर आरक्षण हा विषय सामाजिक नाही तर तो न्याय व घटनात्मक आहे। शासनाने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन राज्यभरात अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी दीपक बोराडे यांनी दिलाय। आंदोलनाची दिशा देण्यासाठी समित्या स्थापन करून जिल्ह्यात नियोजन बैठक घेतल्या जाणार आहेत। येत्या काळात धनगर समाज संघटितपणे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचे संकेत दीपक बोराडे यांनी दिला आहे। यावेळी नाशिक जिल्हा सर्व ताकदीनिशी आंदोलनात उतरेल अशी ग्वाही यावेळी खंडेराव पाटील, मच्छिंद्रभाऊ बिडकर, बापूसाहेब शिंदे, राजाभाऊ पोथारे, नवनाथ वझिरे, नवनाथ शिंदे, नाना मोगरे, लोंढे साहेब आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। यावेळी महाराष्ट्रातून हजारो प्रतिनिधींसह अशोक पातोंड, विजय तमनर, पांडुरंग माने, विनोद अण्णा खेमनर, रामदास कोळेकर आदींसह नाशिक जिल्ह्यातील सर्व संघटना पदाधिकारी उपस्थित होते। अरुणदादा शिरोळे, उपसंपादक, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, नाशिक ग्रामीण। नियोजनाच्या बैठकीच्या निमित्तानं संघर्ष योद्धा दीपकभाऊ बोराडे, विजयभाऊ तमनर 1986 मध्ये अनंतकुमार पाटलांनी नागपूरचा नारा होता। त्यापासून अनंतकुमार पाटलापासून सुरू झालेली ही चळवळ मध्ये या चळवळीला जर आपण म्हणतो आळशीपणाची चळवळ, प्रथमतः जगज्जननी जगन्माता गंगा निर्मल पुण्यश्लोक दिनाबद्दल सन्माननीय व्यासपीठ, नाव घ्यायचं नाही सांगितल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ, माझ्या भावांनो, गेल्या 76-77 वर्षापासून धनगर समाजाची असलेली ही दशा आणि भविष्य काळामध्ये धनगर समाजाला काय आपण देणार ती दिशा, सन 1984 पासून दाखवा तुम्ही सत्य करून ते इथं चुकलं, हे याला पैसे घेतले, याचा ऐकतो त्याचा ऐकतो त्याचा ऐकतो, कोणी म्हणते याचा ऐकतो कोणी म्हणते त्याचा ऐकतो। अरे असं नाही बाबा, मी चांगलं आहे तर सगळ्यांना ऐकतो, मी चुकीचं कोणाचंच ऐकत नाही, म्हणून तो प्रॉब्लेम उरायले। मी जर ऐकलं असतं संतोष भाऊ माझ्या जीवाला बेतलं नसतं, काय ते आपल्या घेऊन तिकडं चुपचाप बसलो असतो। पण झालं ते उपोषण संपलं, 16 तारखेपर्यंत माझ्यावर काय प्रेशर होतं मला काही दिलं नाही, पोटातच ठेवलं, ते बोलायचं काय काय षडयंत्र चालले, कोण कोण काय काय करू लागलं हे सगळं अपडेट आहे। पण माझ्या मुली नाही बोलत, मी ऐकलं नाही म्हणून 16 तारखेला हजाराबाद नोटीस आम्हाला आल्या ना, मी ऐकलं नाही म्हणून जालन्यात कर्फ्यू लावला रात्री, ऐकलं नाही म्हणून आम्ही दिली ना आमच्या शेकोबाजूला 17 तारखेला, ऐकलं नाही म्हणून 21 तारखेला कर्फ्यू लावले ना, हजाराबादला आमच्या अटक केलं ना। पण आम्ही काय ऐकावं काय नाही ऐकावं, आम्ही ऐकतो चांगलं, वाईट ऐकत नाही।
मला माहित होतं मी जातो मी जात नव्हती. बऱ्याच माणसांना सांगितलं, कोणाला मेसेज करून, कोणाला फोन करून. आता लोकांचा आरोप आहे की बोलत नाही, आपण सगळ्याशी बोलतो साहेब. आता मी जर प्रत्येकाचं नाव घेऊन बोलतो ना, मग पुन्हा पंचायत होईल. कोणाशी काय बोलतो नाही बोलतो, अरे सगळ्याशी बोलतो ना मी. आता कोणाची अडचणी असतील त्याला विचारायला डायरेक्ट पुढे बोलता येत नसं, मग मी आता माईकवर सांगू का बाई? आपण सगळ्याशी संपर्क. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.